राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम। जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा जा की भावना जैसी प्रभु मूर्त देखी तीन तैसी विठ्ठला विठ्ठला। महाराज भगवंत संतांकरिता वेडावतो, सज्जन कसा याला मौस विकू लागतो, अर्थात आपलं देव पण विसरतो आणि संतांकरिता त्यांच्यामध्ये त्यांच्यासारखा बनून राहतो, एवढा देव वेडावतो। आता देव एवढा वेडा का होतो यासाठी छोटस उदाहरण ऐका। माझ्या बाळूमामाचा वार्षिक उत्सव आहे ना। बाळूमामा कुणाचे भक्त होते गुरुजी? बाळूमामा कुणाचे भक्त आहेत? पांडुरंगाचे भक्त आहेत। बाळूमामा कट्टर वारकरी आहे, म्हणून तर बाळूमामाला माझा पांडुरंग एवढा आवडतो, म्हणून जिथे मेंढ्या असतात तिथे वारकरी कीर्तन ठेवली जातात, ऐकली जातात। कारण माझ्या बाळूमामाला सर्वात प्रिय देव कोणता असेल तर ते पांडुरंग परमात्मा होते। पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन ज्यावेळेस बाळूमामा घ्यायचे, डोळ्यामध्ये अश्रू आले। लक्षात ठेवा माईबाप, अतिप्रिय दैवत माझा पांडुरंग आहे। त्या बाळूमामाने काय केलं? माझे 4 वाक्य आहे का? अरे साधू कधी स्वतःसाठी जगत नसतो, जो स्वतःसाठी जगत असतो त्याला सर्वसामान्य जीव म्हणतात। महाराज साधू संत कधी स्वतःचा विचार करत नसतात, जे स्वतःचा विचार करतात त्याला स्वार्थी जीव म्हणतात। आपल्या संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण या संपूर्ण समाजाचा संसार सुखाचा करेल ही ज्याची भावना त्याला संत ज्ञानोबराय म्हणतात, संत बाळूमामा म्हणतात, त्याला संत म्हणतात। या समाजाचं कल्याण व्हावं, समाजाचं हित व्हावं म्हणून संतांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली। जाळोनी संसार बैसलो अंगणी। महाराज लक्षात ठेवा, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली हो, पण समाजाचा संसार सुखाचा व्हावा हीच धडपड। लक्षात ठेवा, जेव्हा समाज अधोगतीला जातो ना तेव्हा संतांना राहवत नाही का? संत आमची माया आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान। संत किती वेडे होतात ऐका माय बाप। विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा। ऐका एकच कथा लक्षपूर्वक ऐका, नाही रडू द्या, काही टेन्शन घेऊ नको। असंच एक लेकरू रडत होतं, ते तिला वाटलं, त्या मायला वाटलं बाबा काही बोलेल ती त्याचं तोंड दाबायला, यार तोंड दाबून दाबून त्याचं नाक दबलं ना, त्यामुळे काय रडू द्या, बिंदास रडू द्या, हे महाराज तुमच्या घरचा आहे, त्यामुळे फार टेन्शन घेऊ नका। झोपा गड्या झोपा, मुलांना रडू द्या, पाय ताणून बसा। कीर्तन झोपून ऐकलं तरी चालेल, आज काही टेन्शन नाही, हे आपलाच महाराज आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। उद्यापासून मात्र शिस्तीमध्ये, शिस्त इथे कमी नाही। डाले गुरुजी इथे काय कमी आहे? मंगेश महाराज समाधान वाटतं की नाही? एकदा सर्वांनी जे जे बोर झाले त्यांनी जोरात टाळ्या वाजवा। आनंदामध्ये ऐकत आनंदात तल्लीन झाले, तल्लीन झाले ते। आता मला असं वाटतं पटकन निघून जावं, एवढे थकले का हो लेकराला? मावशा हो, मला माहिती ही टाळी थकल्याने बोर झालेली नाही, देह भान विसरल्याने आहे। विठ्ठला विठ्ठला हरे जय जय ऐका आता एक फक्त कथा ऐका।
देव का वेडा होतो? महाराज, माझ्या गोरोबा काकांचं चरित्र डोळ्यासमोर आहे ना. गोरोबा काकांचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. 2 मिनिटं फक्त ऐका, 3 मिनिटात चरित्र संपवतो. गोरोबा काका मातीत उडवत होते. गोरोबा काका मातीत उडवत होते. मातीत उडवत असताना घरामधलं पाणी संपलं. काकीने ते घागरी घेतली, ती मातीची. गोरोबा काकाचं काम मडके घडवणं. मातीची घागरी घेतली, डोक्यावर ठेवली, एक कडेवरती घेतली. काकाला सांगितलं, मालक, महाराज घरामधलं पाणी संपलं, जरा पाणी आणते. सगळ्यांनी लक्ष दिलं तर कळेल देव का वेडा होतो. मालक, पाणी संपलं, जरा पाणी आणते. काका भजन करत होते. काका भानावरती नाही. काकीने परत आवाज दिला, महाराज जरा शुद्धीवर या, पाणी आणायला जाते. माझ्या लेकरावरती लक्ष ठेवा, लेकरू झोपलं माझं. काका म्हणले, ठीक आहे जा. महाराज काकी निघून गेल्या आणि काका मातीत उडवत असताना भजन करतात. पण केवळ भजन नाही करत. काही काही लोकांना म्हणलं ना भजन करा, काही लोक फक्त भजनच करतात, हात बांधून ठेवतात. हो, काही लोकांना म्हणलं ना, हा बजाव ताली, करा भजन, फक्त लोक. जेवताना नाही असं होत. जेवताना दोन्ही चालतं. गुलाबजामुन असं ना, गुलाबजामुन ते असं नाही होत फक्त. नाही का, ते पाणीपुरी खाताना फार मजा येते. स्टँडर्ड लोक पाणीपुरी म्हणजे गुपचूप आपल्याकडे गुपचूप ते मोठा फुगा असतो ना, मोठा. जेवढं स्टँडर्ड तेवढा माणूस गदळ दिसतो, गदळ. पृथ्वीराज महाराजांचे वाक्य आहेत. पृथ्वीराज महाराज मला दिल्लीमध्ये म्हणले, बघ पाणीपुरी कशा खातात बघ. आम्ही दोघंच हसत होतो. दोघं तिथे दोनही चालतात, हातही चालतो मुखही चालतं. तसं भजनात केवळ हातही नाही मुखही नाही, मग हातनं शब्द बाहेर पडतात, त्याला नाद ब्रह्म, शब्द ब्रह्म म्हणतात. आणि हाताने जे नाद येतो ना, टाळी वाजते ना, त्याला नाद ब्रह्म म्हणतात. नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म जेव्हा एकत्रित येतात ना गुरुजी, तेव्हा खऱ्या अर्थाने गुरुजी परब्रह्म प्रगट होतं. परब्रह्म. आणि ते परब्रह्म आपल्याला इथे प्रगट करायचंय माझ्या गोड बेलोरा गावामध्ये. म्हणून मोठ्या प्रेमाने विठ्ठल. लक्षात ठेवा, केवळ भजनामध्ये टाळी वाजवायची नाही किंवा भजनच करायचं नाही, दोन्ही सोबत. तसं काका भजन करतात, पण चिपळे हातामध्ये आहे. एका हातामध्ये चिपळे, एका हातामध्ये विना, मुखाने भजन आहे. आणि थै नाचतात. माझ्या पांडुरंगाच्या भजनामध्ये एवढे रंगतात. किती रंगतात? रंग रंग पांडुरंग, रंग विठ्ठला, एवढे रंगतात माय बाप, एवढे. भजनी गाया भजनी नवलाची गोष्ट ऐकस नवलाची गोष्ट ऐकस तुम्हारा तुडविल तुम्हारा तुडविल नवलाची महाराज भजन करतात, थै नाचतात. काकी पाणी आणायला जातात आणि
ते बाळ उठतं. अगदी 7-8 महिन्याचं बाळ रांगत रांगत बाहेर येतं. आई पाहतं, आई दिसत नाही. बाळ रडतं. त्याला बाबा दिसतात. बाबाकडे ते बाळ निघतं. ज्यावेळेस बाबाकडे निघतं त्याची अपेक्षा, बाबाने मला जवळ घ्यावं, खांद्यावरती घ्यावं. पण काका भजनामध्ये एवढे रंगतात. ते बाळ चिखलामध्ये जातं. काका एक पायवर एक पाय खाली, एक पायवर एक पाय खाली, विना हातामध्ये चिपळ्या आहेत. बराच थैसे काका नाचणारे. अरे ते बालक जवळ येत, त्या बाबाच्या पायाला धरत. पायाला माती लागल्यामुळे हात खाली सटकतात. ते बालक खाली पडतं, पाय वर जातो, डोकं खाली जातं. चिखलामध्ये डोकं पडतं. वर गेलेला पाय ज्या वेगाने वर जातो त्याच वेगाने खाली येतो. त्या लेकराच्या डोक्यावरती पाय पडतो. अरे ज्याप्रमाणे कारंजातनं पाणी बाहेर पडावं, अगदी त्या पद्धतीने त्या लेकराच्या डोक्यातनं रक्ताच्या चिरकांड्या बाहेर पडतात. बघता बघता काका तर देहभान विसरले. काका थै नाचतात. बघता बघता संपूर्ण बाळाला त्या चिरडून काढतात. महाराज लक्षात ठेवा, संत एवढे वेळे होतात. अरे स्वतःच लेकरू पायाखाली चिरडून काढलं. स्वतःच लेकरू पायाखाली चिरडून काढलं तरी सुद्धा देहभान नाही. काका एवढे देहभान विसरतात. तेवढ्यामध्ये काकी येते. काकी लेकराला पाहते. काकीला लेकरू दिसत नाही. काकी म्हणते माझं लेकरू उठून कुठे गेला असेल. काकाकडे लक्ष देते. काकाच्या अंगावरती रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. काकाचं अंग रक्ताने भरलेलं, रक्ताने माखलेलं. काकी खाली पाहते. गुडघ्यापर्यंत लाल बुंद झालेले पाय पाहते. काकी मातीमध्ये पाहते. काळी माती लाल झालेली. काकीच्या लक्षात येतं माझे पती वेडे आहेत, पांडुरंगाचं भजन करतात. घात झाला. माया हे मा एखाद्या माऊलीचं लेकरू जर असं तडफडत मरत असेल, त्या माऊलीची अवस्था काय असेल. जिच्या पतीने जिच्या काळजाचा तुकडा मारला, अरे पायाखाली चिरडून मारला रे, चिरडून मारला, त्या माऊलीची काय अवस्था असेल. हे जाणण्याकरिता मला माय बनावं लागेल. माय जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा वितळ, काटा जर मोडला तर माईचं अंतकरण भरून येतं. अरे बाळाला काटा मोडतो, आईच्या डोळ्यात अश्रू येतात. ही भावना ज्या माईची, त्या आईला काय वाटत असेल. आई डोक्यावरती घागरी आहे, कमरेवरती घागरी आहे, दोन्ही घागरी फेकून देते, धावत पळत जाते आणि काकाला म्हणते अहो महाराज, महाराज सावध व्हा, महाराज सावध व्हा, महाराज सावध व्हा. काका सावध व्हायला तयार नाही. दोन्ही खांदे पकडते, खाला खाला हलवते. काका सावध होतात आणि काकी म्हणते महाराज काय केलंय. काका म्हणले काय झालं. महाराज खाली बघा जरा, खाली. काकी खाली पाहतात. काय होतं. रक्ताने माखलेली ती संपूर्ण माती. काकाच्या डोळ्यात अश्रू येतात. काकी म्हणतात आता रडून काय फायदा आहे, का रडता आता. अरे हे जर आधीच कळालं असतं तर माझं लेकरू जिवंत राहिलं असतं. त्या काळ्या विठ्याने संपूर्ण माझ्या संसाराची राखरांगोळी केली. आजही त्याचं भजन करता आणि मला मारायला धावता. काकाच्या डोळ्यात अश्रू. काका म्हटले अगं वेडे, तुला वाटतं का हे पोरग मेलं म्हणून रडतं. मग का रडता महाराज. अगं वेडे, पोरग मेलं पायाखाली चिरडून मी मारलं म्हणून रडत नाही ग. माझ्या पांडुरंगाच्या भजनामध्ये तू विक्षेप केला, भजनी विक्षेप, त्याची पै मरण म्हणून रडतोय. महाराज भजनामध्ये विक्षेप झाला म्हणून रडणारे गोरोबा काका कुठे, आणि इथं भजन सोडून ढाब्यावर लोळणारे तुम्ही आम्ही कुठे. लक्षात ठेवा माईबाप, भजन जर नाही मिळालं तर ज्यांची पाण्याच्या बाहेर मासा आल्यानंतर जी अवस्था होते ना, ती अवस्था माझ्या संतांची होत होती. पैसा
पाण्यातली मासी बाहेर आल्यानंतर ती मासी तडफडून तडफडून मरते ना, भजन जर नाही मिळालं तर संतांची ही अवस्था. माझे गोरोबा काका म्हणतात, अगं वेडे, तुला वाटतं मी हे पोरग मेलं म्हणून रडतो? नाही ग, माझ्या पांडुरंगाच्या भजनामध्ये विक्षेप केलास ना म्हणून मी रडतो. ही भावना संतांची. मायबाप स्वतःच लेकरू पायाखाली चिरडून मारलं, परवा नाही, पण पांडुरंगाच्या भजनामध्ये विक्षेप झाला म्हणून रडणारे गोरोबा काका. या पलीकडे वेडे पण सांगण्याची गरज आहे गुरुजी? मुळीच नाही. संत एवढे वेडे आहेत ना, म्हणून जगाचा बाप यांच्याकरिता एवढा वेडा आहे. आणि ते संत तुम्हा मला वेड करायला वेड करतात. मायबाप बार बार आम्हाला विनंती करतात. लक्षात ठेवा, तुकोबराय म्हटले, बाबा रे, या संसारामध्ये रंगून, या संसारामध्ये वेड होऊन आम्हाला काय मिळणार आहे? कारण संत रंगतात देवामध्ये, देव रंगतो संतांमध्ये. तुम्ही आम्ही केवळ या प्रपंचामध्ये. प्रपंच सोडून आपल्याला दुसरं काही आवडतं का? देवाकडे गेला ना, देवाकडे महादेवाला, आता श्रावण महाशिवरात्री झाली, आपल्यात पांडुरण्याच्या महादेवाला गर्दी असेल ना? हा, महाशिवरात्रीलाच का गेले बा तुम्ही? अय मावशा, शिवरात्रीलाच एवढी गर्दी का? महाशिवरात्रीलाच एवढी गर्दी का? भोले बाबा प्रसन्न होतं, प्रगट होतात, आपल्या सेवेवरती खुश होतात, म्हणून महाशिवरात्रीला गर्दी. महाशिवरात्रीला तिथं जायचं, बेल फुलवायचं, त्या गंगेजी मधलं पाणी ओतायचं, महादेवासमोर जायचं, हात जोडायचे, देवाला म्हणायचं, देवा माझ्या पिंट्याला नोकरी लागू दे. देवाला आपल्या पिंट्याला नोकरी लावणं एवढंच काम आहे का? महाराज लक्षात ठेवा, देवाकडे जाऊन जर हेच मागत असाल ना तर आम्हाला काहीच मिळणार नाही. पण आम्ही दुसरं काय मागतो? देवाकडे जाऊन हेच म्हणतो. महाराज म्हणतात, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. बस आमची अपेक्षा या पलीकडे काही आहे का? सरड्याची धाव कुंपणापर्यंत, त्याच्या पुढे सरडा जाऊ शकतो नाही नाही बाबा. म्हणून तुकोबराय म्हणले, अरे बाबा, या प्रापंचिक विषय सुखामध्ये रंगण्यापेक्षा खरं जर रंगण्याचं ठिकाण कोणतं असेल ना, लक्षात ठेवा, तुकोबराय या अभंगामध्ये पूर्वार्धामध्ये आपल्याला पतंगाची उपमा देतात. पतंगाची, एक पतंग नावाचा किडा आहे, पतंग नावाचा. ते पूर्वीचा काळ गुरुजी, पूर्वी लाईट नसायची, एवढी लाईट नसायची, कीर्तन जरी असेल तरी असे साऊंड सिस्टम नसायचे. मारुतीरायच्या मंडपात मंदिरामध्ये कीर्तन व्हायचे, ते 10-15 लोक ऐकायला असायचे. पूर्वी एवढं वैभव कुठे होतं? पूर्वीचा काळ फार कठीण होता, लाईट नसायची. मग ते दिवे, रॉकेलचे दिवे आहे ना, ते बत्ती डेपी काय, खंदील खंदील खंदील, इकडे खंदील म्हणतात का? चिमणी, चिमणी चिमणी, मला चिमणी आठवती. चिमणी बरोबर ना मा? चिमणी, भगवतीन बेलोरा काही फार लांब नाही. हा चिमणी, ती चिमणी बरोबर 6 वाजता, पोरी ओ ए पोरी पाय त्या चिमणी तेल आहे का नाही? सुनबाईला सासू म्हणायची, पोरी ओ चिमणी तेल होता. संध्याकाळ झाली, मग ते दिवा लावायचा. ते दिवा लावला, ती चिमणी लावली की एक किडा यायचा आणि त्या चिमणी भोवती फिरायचा आहे ना. त्याचं नाव, त्या किड्याचं नाव पतंग. उडवायचा पतंग नाही, तो किडा त्या चिमणी भोवती फिरायचा, त्या दिव्या भोवती फिरायचा. आणि फिरत असताना त्याला असं वाटायचं काहीतरी खाद्य आहे, पण त्याचं ते खाद्य आहे मुळीच नाही बाप. त्याच्या भोवती फिरत असताना तो झडप घालण्याचा प्रयत्न करायचा. त्याला त्रास होत होता, मात्र त्याला आनंद वाटत होता. त्रासातही आनंद वाटणारे, हा महाराज तुकोबराय उगीच उपमा देत नाही. अरे त्याला त्या जाळाचा त्रास होतोय तरी सुद्धा तो त्या दिव्याभोवती फिरतो. दिव्याभोवती फिरत असताना एक दिवस एक वेळेस घट्ट निर्णय करतो आणि दिव्यावरती झडप घालतो. त्याचे पंख सरदिसी भासतात, खाली पडतो, तडफडून तडफडून मरतो. महाराज त्या भोंग्याला हसू नका किंवा त्या भोंग्याला म्हणू नका, भोंगा वेडा होता. तो भोंगा दुसरा तिसरा कोणी नाही. इथे बसलेला माझ्या सहित प्रत्येक जण तो भोंगा आहे. आपल्याला माहिती आहे हा संसार फार वाईट आहे, फार वाईट आहे, पण आपल्याला सुटतो
महाराज जर कुणाला विचारलं ना, का रे बाळू काय करणार, काय करतोयस, तो म्हणेल महाराज शाळेत जातो. काय करणार शाळेत जाऊन, पास होणार. पुढे काय, नोकरी बघणार. पुढे काय, नोकरी मिळाल्यानंतर छोकरी बघणार. पुढे काय, मुलं बाळ. पुढे त्या मुलांचं शिक्षण. पुढे काय, त्यांच्या नोकरीचं बघणार. पुढे काय, त्यांच्या लग्नाचं बघणार. पुढे काय, नातवंडाची तोंड पाहणार. पुढे काय, ओढ तोंड करून मरणार. याच्या पुढे काय, याच्या पलीकडे आपली धाव आहे का? अरे मरायला टेकला तरी सुद्धा पोराला सांगतो, अरे असं जर केलं, असं केलं तर आमचं कसं व्हायचं, एवढ्या कष्टाने आम्ही कमवलं, तुम्ही उधळतात. ते पोरग म्हणतोय बाबा आता शांत बस, झालं तुझं, गप्प बस. मग जर नसेल आम्हाला अपमान करून घ्यायचा माई बाप, शास्त्र बोलतं 50 नंतर वनामध्ये जावं म्हणजे संसारात थोडंसं अलिप्त व्हावं. पोराला सांगायला गेलं ना, पोरं ऐकत नाहीत. प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव आहे. आम्हाला तरी आवडतो, माहितीये याच्यात आग आहे, विस्तव आहे, तरी आवडतो आणि त्या संसारामध्ये झडप घालतो. एक दिवस काय होतं, अरे तो काळ येतो आणि आम्हाला घेऊन जातो अगदी त्या ढोंग्याप्रमाणे. म्हणजे ज्यावेळेस तो उडी मारतो चर दिशी अंग भासतं. आमचंही अंग भासतं ना जेव्हा मुलं उलट बोलतात. जिच्यासोबत 70-75 वर्ष संसार केला ती पत्नी उलट बोलते तेव्हा आमचंही अंग भासतं ना. अरे त्या सुना आम्हाला जेव्हा नावं ठेवतात किंवा म्हणतात मामांजी जरा हळू खोकाचा माझं लेकरू घाबरतं, आमचंही अंग भासतं ना. जो वरी चळण गातो वरी म्हणती माझा मानिती लहान थोर, सर्व सुखाची का जारे सर्व आहे ना तोपर्यंत. बघा पूर्वीचा काळ, बाबा ते चांबड्याचा बोट टप 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 पावलं टाकत टाकत घरात येतात. अंगणामध्ये बाबा आल्यानंतर 4 सुना आहे, 4 मुलं आहेत, एक म्हातारी माय आहे, नातवंड आहेत. म्हातारी म्हणते माय आले काही किती. ऐकल्याबरोबर सुना ज्याच्या त्याच्या रूम मध्ये जातात, मुलं ज्याच्या त्याच्या कामाला निघून जातात, नातवंड त्याच्या रूम मध्ये पळून जातात. म्हातारी माय रूम मध्ये जाते, घरामध्ये बैठकीमध्ये येतो, रुबाबात बसतो आणि तिथे बसल्याबरोबर आवाज देतो, पाणी आणणारे. कोणाची हिंमत आहे समोर यायची? अरे कोणाचीच हिंमत होत नाही. पण जिने संसार केला 70-75 वर्ष ती ग्लास घेते, पाणी देते. पाणी घेतल्याबरोबर आवाज देतात, चहा कर. म्हातारी माई जाते, स्वतः चहा करते, सून समोर येत नाही. आता ऐका, तेच बाबा एवढ्या रुबाबात बसणारे ज्यावेळेस थकतात ना, आता हातपाय थकतात, क्वाटवर पडतात, ते पॅरालिसिस होतो, अर्धंग वायू होतो, आता हात पाय चालत नाहीत, सर्व कार्यक्रम क्वाटवर होतात. किंवा तेच जर थकलेला हळूहळू चालत जरी असेल, काठी टेकवत टेकवत बाहेर बसतो बिचारा, घरात येतो, त्याच बैठकीत बसतो, त्याच खुर्चीवर बसतो आणि तिथे बसून आरडाओरडा करतो, पाणी आणणारे, पाणी द्या रे मला कोणीतरी, पाणी आणणारे, हे बोरो पाणी आणा, हे पोरी हो पाणी आणा ना. त्यावेळेस म्हातारी माई मधून म्हणते, जाऊ द्या बाबा, ते पाणीच मागत राहतात, आता काही कोणी लक्ष देऊ नका. लक्षात ठेवा माई बाप, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमचाही देह भासतो ना. त्यावेळेस पश्चाताप होतो, अरे एवढे हाडाची काढ केली, रात्रंदिवस हे केलं, एवढं सर्व कमवलं, मात्र म्हातारपणी आमचं कोण आहे. त्यावेळेस हेही त्यावेळेस कळतं ना, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पोरी सकळ. त्यावेळेस कळतं खऱ्या अर्थाने आमचं काय. ऐका, तो भुंगा दुसरा तिसरा कोणी नसून इथे बसलेला प्रत्येक जण माझ्या सहित आपण ते भुंगे आहोत. म्हणून तुकोबराय म्हणतात, अरे बाबा तुला जर रंगायचं ना तर हरीच्या रंगामध्ये रंग. त्या भुंग्याप्रमाणे जीवन का बर्बाद करतोस? काय भूलला रंगी
ऐका, नियमाने माझी वेळ संपली. आता गुरुजी फक्त 5 मिनिटं एक्स्ट्रा, कारण माझी जवळपास 20 मिनिटं आधी गेले ना. 20 मिनिटात प्रमाण म्हणायचे की सांगायचं आहे ना, प्रश्न आहे. त्यामुळे फक्त 5 ते 7 मिनिटं घेतो आणि थांबतो. थकले नाही ना? जे थकले त्यांनी जोरात टाळ्या वाजवा. वाजल्या बुवा 2-3. थांब माय बापू. मग ते गोंधळून गेले आहे ना. मजा एक फक्त 5 ते 7 मिनिट. रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. तुकोबाराय म्हणले बाबा रे, त्या पतंगाप्रमाणे जीवन का बर्बाद करता? लक्षात ठेवा, ज्याचा आम्ही मोह करतो ते तरी आमचं शरीर आहे का? आम्हाला शरीर फार प्रिय आहे मंगेश बाबा, फार प्रिय आहे. प्रत्येकाला शरीर फार प्रिय आहे. आता खेडेगावात ठीक आहे, शहरात बघा, सकाळी 5ला जर तुम्ही शहरात बघितलं ना, एकच कार्यक्रम असतो. का? ही ढेरी कमी करायला कामच नाही ना काही. टीव्ही रिमोट है. त्यामुळे याच्यावरती एवढं प्रेम आहे बाप. ह्या माझ्या मावल्या तर एवढ्या प्रेम करतात, आखा दिवस ब्युटी पार्लर मध्ये घालतात. इथे नाही, शहरातलं सांगतो मी, शहरातलं. कितीही मेकअप करा गड्या, कितीही मेकअप करा, आता मेकअप केलेला अजून 2 तासाने तो राहत नाही. एक दिल्लीची घटना सांगतो. एका नवरीने तब्बल 12.5 लाखाचा मेकअप केला. 12.5 लाख म्हणतोय मी. ही घटना आहे 2009-10ची. 12.5 लाखाचा मेकअप केला. नवरदेव खुश होता, लग्न झालं, वरात घरी आली, नवरी बेडरूम मध्ये गेली. ते मेकअप उतरवायला फार कष्ट लागतात. ते काकाला विचारा कशी कष्ट लागतात. हे मेकअप चढवतात ना, ते उतरवायला ते तसं नाही उतरवत आहे, ते तेल लावावं लागतं, बराच कुठं नाही ते तसं. ती बिचारी नवरी गेली मेकअप उतरवायला. तिने ते मेकअप काढला आणि चेहरा फ्रेश करत आली. टॉवेल होता, टॉवेलने ते तोंड पुसत आली. बाथरूमच्या बाहेर आल्याबरोबर नवरदेव मध्ये आला. नवरदेवाने त्या नवरीला बघितलं. नवरदेव लाजला आणि नवरदेव मनातच म्हणतो, आत्याबाई ही तुमची रूम नाही. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, नसेल कळालं सगळ्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. ते म्हणतं आत्याबाई ही तुमची रूम नाही, म्हणजे त्याला वाटलं ही नवरीची म्हातारीच आहे. कारण ती मेकअपनी नवरी दिसत होती, मेकअप उतरल्यावर म्हातारी दिसत होती. विठ्ठला ये तो सब मेकअप का परिणाम है प्यारे. मी जेव्हा सोनी मराठीला कथा केली ना, 18 दिवस सोनी मराठीला ज्यांनी बघितली त्यांच्या लक्षात असेल. महाराज गुरुजी, मी जेव्हा सोनी मराठीला कथा केली ना, पंढरीनाथ बाबा, माझ्या चेहऱ्यावरती अर्धा इंच मेकअपचा थर होता. तेव्हा मला कळालं मी किती सुंदर दिसतो. हम भी किसी से कम नहीं. माझे फोटो मी तेव्हापासून तेच फोटो व्हायरल करतो. हो, ते 12 तास मेकअप, ते ब्रशवाला माझ्या सोबतच असायचं. थोडं काय झालं ना ते काढायचं, ते थैला काढायचा थैला. थोडं काय झालं त्याची गादी असायच्या, ते लगेच. मला तेव्हा कळालं खरंच मी सुंदर दिसतो. मेकअप करावा काय की, पण ते करताच येत नाही. करावं कसा प्रश्नच आहे ना. लक्षात ठेवा माय बाप, कितीही मेकअप करा, कितीही या देहाला सजवा, जेवढं सजवाल ना तो तुमचा अधिकार आहे. सजवा, अवश्य सजवा, अवश्य सजवा. पण जाता जाता एक भावाचं एक चला मेकअपचं आलंच म्हणून सांगून जातो. माझ्या ताईंनो, माझं गाव आहे म्हणून बोलतोय. अवश्य मेकअप करा, मेकअप अवश्य करा. खूप सजा, खूप सुंदर श्रृंगार करा, खूप श्रृंगार करा. खूप शिका गड्या, कॉलेजला जा, खूप शिका. कल्पना चावला बना, अंतराळावरती जा, खूप शिका, भरपूर मेकअप करा. सर्व जगाने आपल्याकडे बघावं, एवढं सुंदर सजा. पण या भावाचं एकच ऐका, एवढं शिका, खूप मोठे व्हा. पण लक्षात ठेवा, अरे शिका, श्रृंगार करा, पण या ताडासारख्या बापाची समाजामध्ये मान खाली जाईल असं कृत्य कधीच करू नका. जमलं तर एवढं वाक्य या भावाचं कीर्तनामध्ये घेऊन जा. आजचं माझं कीर्तन सफल झालेलं असेल. विठ्ठल
सजवा हे तिळतिळ मूर्त हे असंच राहत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात शरीर जायाचे ठेवणी. हे कुणाची तरी ठेव आहे. जसं आम्ही बँकेमध्ये पैसे ठेवतो, पैसे त्या बँकेच्या कर्मचाऱ्याला आमचे पैसे वापरण्याचा अधिकार सावकार तुका म्हणे होता ठेवा तो या भावा संपवला हे दुसरा ठेवा. पैसे बँकेत ठेवले किती येतं देऊ नका मला सांगू नका. पैसे आमचे बँकेत आहेत पण ते पैसे बँकेचे कर्मचारी वापरू शकत नाही. जेव्हा आम्हाला पाहिजे चेक पडा ते काय स्लिप भरा त्यांना द्या लगेच ते पैसे देतात. काम आहे बाप लक्षात ठेवा त्याच्यावरती अधिकार आमचा आहे. तसंही कुणाची तरी ठेव आहे पाचाचा उष्ण हे आमचं नाहीये. पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचं आणलेलं उष्ण परत त्यांना द्यायचं. म्हणून शरीर जायाचे ठेवणे. याबद्दल काय अभिलाषा धरायची. दरीशी अभिलाष जनी किती अभिलाषा जरा हे जाणार आहे देह जाणार या सिकाळोबा खाणार. म्हणून शरीर जायाचे ठेवणे दरीशी अभिलाष जनी ज्यासाठी तुम्ही एवढे झटता ते तरी आमचं आहे का. मोहे तुझा परिवार द्रव्यदार क्षणभंगूर नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. ज्याला आम्ही आमचं म्हणतो ते तरी आमचं आहे का. नाही बाप वाक्य फक्त एकच आहे का. मी अगदी 1-2 मिनिटात संपवणार आहे. झाड जोपर्यंत लहान असताना मंगेश महाराज तोपर्यंत कुणालाच माहित नसतं. आपण आळंदीला असताना मला सांगा आम्ही आळंदीला एकत्रित होतो. आमचे मंगेश दादा जाधव आणि मी आम्ही एकत्रित होतो. तो विठ्ठल बाबा आपल्या माधव बाबांकडे राहत होते. मी पवन मावळ धर्मशाळा म्हणजे पुणेरी धर्मशाळा आहे मावळातली त्यांच्याकडे राहत होतो. डाले गुरुजी तेव्हा चांगले गायक होते स्टार होते स्टार. पहिला ते मी गेलो डायरेक्ट सप्त्यालाच गेलो हो. तेव्हा मला भगवती म्हणायची. भगवती नावाने नाही आवाज द्यायचे भगवती म्हणायचे. काय भगवती नाही का. गुरुजी जेव्हा आपण गेलो पंढरीनाथ महाराज जेव्हा आपण गेलो वापस घरी यायला सुद्धा पैसे नसायचे. ट्रेनचं तिकीट अर्ध्यांचं काढलं नाही. आजही आठवतं अर्ध्या लोकांनी तिकीट काढलं अर्ध्यानी काढलंच नाही. टीसी न पकडलं रात्रभर बोंबलत बसलो नाही. त्याला विनंती करत काय करणार पैसेच नव्हते महाराज. अरे खायला नसायचं रे खायला नसायचं महाराज खायला नसायचं. पण जेव्हा खायला नसायचं ना मी तरी मंगेश महाराजाकडे जायचो. काय चाललं रे दाद्या. त्यांनी म्हणायचं ये जेवतोस का. नाही म्हणायचंच नाही. का नाही म्हटल्यानंतर खायला भेटत नाही. गुरुजी बरोबर ना. जेवायला जर नसेल ना फक्त आमच्या माधव बाबाकडे जायचं. अरे आळंदीतला कुठलाही विद्यार्थी जर माधव बाबाकडे गेला ना त्यांनी सांगायचं बाबा मी उपवासी आहे. माझ्या माधव बाबांनी स्वतःने हाताने स्वयंपाक बनवून त्या लेकराला खाऊ घालायचा. ते माझे माधव बाबा एक बोलले. तेव्हा कोणी ओळखत होत. अरे मेला का जिवंत हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं. झाड जोपर्यंत लहान असतं ना लोक त्याला बुटाने तोडून पुढे जात असतात. आणि जेव्हा झाड मोठं होत असतं ना तेव्हा त्याच्या सावलीला उन्हामध्ये त्याच्या सावलीला बसत असतात आणि आनंद घेत असतात. आता लोक ओळखते यात नवल नाही. लक्षात ठेवा मायबाप मी प्रामाणिक वाक्य माझं बोलतो. मी जेव्हा इथे असतो ना मी जेव्हा या व्यासपीठावरती गुरुजी उभा असतो ना तेव्हा मी माझ्या माता पित्याचा सुद्धा नसतो. कधीच नाही मायबाप. कारण मला माहिती आहे या जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थाने आपलं तो जर सोडला ना तर कोणीच नाही मी म्हणतो. जोपर्यंत पैसा आहे ना माईबाप तोपर्यंत सर्व जग आपल्याला सलाम करतं. एकदा का हा पैसा संपला ना अरे लोक लातनी तुडवतात. निकल गया तो हीरा मीठा बोले हो सब पैसे
जवळी असता अमरुका जवळी असता अमरुका तेव्हा म्हणती सखा तेव्हा म्हणती सखा दादा भाई घेई घेई अनुभव घेई घेई अनुभव घेई घेई रे अनुभव 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 होई रे दाई रे संपा निदानी सारे निदानी सारे तीनही गुरुजींना माझी विनंती आहे, याला जबाबदार मी नाही बरं का मंगेश महाराज, अजिबात नाही. एवढा गोड चाले म्हणल्यानंतर ते लांबणार आपोआप नाही का. पण काय अंग असं काळजी करू नका. 1-2-3 मिनिट अजून काय. सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई घेई रे घेई अनुभवा. महाराज जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सर्व जग आमचं आहे, ज्यावेळेस काहीच नसतं ना कोणीच कोणाचं नाही. म्हणून हे माझे वाक्य नाही, नादबाबांचे वाक्य आहेत. नाही रे नाही नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी अंती जासील ऐकला प्राण्या माझे माझे म्हणून. ही सर्व नाती जन्माला आल्यानंतरची मरण्याच्या अगोदरची, ज्यांच्यावरती आपण एवढं प्रेम करतो, मेल्यानंतर एखाद्याचा मिस कॉल आला का हॅलो बाळा मी सुखाचा आहे. जवान पोरं गेली त्यांनी फोन केला का हॅलो मम्मी मी खाली दारू पित होतो वर गेल्यावर खुश आहे, वरे मला छान छान भेटती. केला का एखाद्या पोराने फोन? अजिबात नाही आणि करणारही नाही. महाराज ही जन्माला आल्यानंतर आणि मरण्याच्या अगोदरची नाती आहे. तो जन्माला आली आमची मम्मी शिकवती बाळ्या हे तुझी माय, हे तुझा आजा, हे तुझे पप्पा, हे तुझे काका. आणि मरेपर्यंत ही नाती राहतात. मेल्यानंतर तुटला आयुष्याचा दोरा. मग आमचं वाहू का पसारा. मग आमचं खरं काय. तुकोबराय म्हटले बाबा रे काहीच नाही, आमचा अंतकाळीचा सोयरा कोण आहे. अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सर्वजायाचे सर्वजायाचे हे
अनंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणी धरीसिया विलास जणी यथामती यथावकाश झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो. पण जाता जाता एक माझे वेळ संपले परिपूर्ण ओव्हर टाइम चाललाय फार वेळ नाही घेत. सगळ्यांसाठी एकदा सगळ्यांनी एकदा एक हात वर घ्या सगळ्यांनी एक हात वर घ्या एकदा एकदा प्लीज सर्वांनी वा असा पाठीमागे ना असा असा थोडा थोडा वाकवायचा मारा पाठीत आपल्या शाबाश 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 नाही घ्या घ्या वरा घ्या वर सगळ्यांनी दोन्ही 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 झाला. आता मी 2-3 मिनिटात थांबतो बापू 2-3 मिनिटात म्हणजे संपलं. मला शेवटच्या फक्त सूचना द्यायचं. मी आधीच बोललो मी इथे कीर्तन करायला आज आलो नाही फक्त आयोजन नियोजन बघायला आलो आणि तुमच्या आयोजनाला माझा सलाम आहे म्हणून शेवट 3 मिनिटं तुमच्यासाठी सगळ्यांनी वरती द्या सरळ. आणि ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या संत महात्म्यांची सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करा मोठ्या प्रेमाने. ज्ञानेश्वर एक मिनिट सरळ घ्या सरळ 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 सर्वांनी सरळ 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 आणि एक टाळी वाजवायची एक एक शाबाश. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः यथामती यथा अवकाश झालेली कीर्तन सेवा प्रभूचरणी अर्पण करतो आणि जाता जाता 2-3 मिनिटं तुमच्यासाठी. महाराज दृष्ट लागेल एवढं गोड आयोजन केलंय एवढं गोड आयोजन केलंय. धडपड करणारे मला सातत्याने फोन करणारे आमचे गजूभाऊ गजानन मार्कड सर आमचे कैलास सर तुम्ही बिचारे सगळे नाही फोन करत सगळ्यांच्या वतीने एकच जण फोन करतात कोणीतरी 1-2 आहे ना अध्यक्ष कधी कधी करतात. नामदेवराव बसा बसा झालं आपलं कीर्तन संपलं. दादा ऐका काय असतं ना एवढी सुंदर तुम्ही एवढा वेळ बसलात 11:45 वाजले मला माहिती. पण ते कीर्तनामध्ये काय होतं असं पाप वर तरंगत असतं सगळ्यांचं पाप आपलं सगळ्यांचं आपलं पाप वर तरंगतं. तुम्ही म्हणाल महाराज ते कुठे जातं जे कीर्तनात सगळ्यात अगोदर उठतं त्याच्या डोक्यावर जाऊन बसतं खरंच बसतं. हसण्यावर नेऊ नका उठून बघा. घरी जाता जाता काही जर कमी जास्त झालं काही होत नाही रे बाबा काही होत नाही फक्त उठू नये झाले आपले संपलं कीर्तन संपलं. एवढे शिस्त आज आपल्या घरचा महाराज आहे उद्यापासून फार मोठे मोठे महात्मे येणार हीच शिस्त ठेवा. उद्या आम्हाला वारकरी कीर्तन वारकरी गाणं विशाल महाराज खोले महाराजांच्या मुखातनं कीर्तन ऐकायचं. नंतर विनोदाचा आणि वारकरी बाज तो ते आपल्याला ऐकायचं. नंतर शिवानंद शास्त्री पुरुषोत्तम महाराज पाटील आहेत. इथे जागा पुरणार नाही हो जागा पुरणार नाही. पत्रिका बघितल्यानंतर कुणाचे डोळे फाटून निघतील बाबू खरं आहे ना. अरे एवढे मोठे कीर्तनकार एवढे मोठे गायक तुम्ही एवढे सांभाळतात. नंतर आमचे ढोक महाराज आहेत महाराष्ट्राचे तुलसीदासजी म्हणून ज्यांना ओळखलं जातं परमपूज्य आदरणीय ढोक महाराजांनी काला आमच्या सोपान महाराजांचा आहे. एवढा गोड कार्यक्रम आहे ते फक्त आयोजन बघायला आलो कसं केलं एवढं सर्व आहे म्हणून तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. वा आता काही बिचारी लग्नाला गेले असतील ना घरचंच लग्न आहे म्हणे त्यामुळे लग्नामुळे फार मोठा गोंधळ झाला काही बात नाही. पण लक्षात ठेवा हे एवढं जे सुंदर नियोजन केलं ना नामदेवराव
या तुमच्या नियोजनाला कुणाची दृष्ट लागू नये. एक वाक्य माझ्या बाबांसमोर बोलतो मी. तुम्हाला तेव्हाही वचन दिलं, आताही दिलं. गुरुजी, माझ्याकडनं काय मदत लागेल ना, जेवढं माझ्याकडनं सहकार्य तुम्हाला ज्या ज्या वेळेस हवा असेल ना, त्या त्यावेळेस फक्त कॉल करा. कारण बेलोरा काय भगवती काय, बेलोरा मला भगवती सारखं आहे. फक्त माझी प्रामाणिक तळमळीने इच्छा एकच आहे, माझ्या बेलोरा गावचंही नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर पोहोचतं, पण एक दिवस हे संपूर्ण गाव निर्व्यसनी व्हावं, तंटामुक्त व्हावं. आणि याही गावचा प्रत्येक नागरिक हा वारकरी असावा. प्रत्येक जवानाच्या गळ्यामध्ये मला माळ अपेक्षित आहे. आणि जर कोणी दारू पित असेल, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. लोक दारू पिल्यानंतर म्हणतात हमने शराब पिए. अरे तू कौन शराब पिएगा? शराब तुम्हें पिएगी, शराब तुम्हारे इज्जत को पिएगी, शराब तुम्हारे परिवार को पिएगी, शराब तुम्हारे खानदान को पिएगी, शराब तुम्हारे पूरे परिवार को पिएगी. महाराज कितनी भी पावरफुल क्यों ना हो, अरे जाम पर जाम क्या पीते हो यारो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. सुधरायचं असेल तर इथे आहे बरं. इथे कित्येक लोकांचे संसार बर्बाद झाले. ते फक्त या गावामध्येच नाही, जिथे जाईल तिथे हे सांगतो. सांगवी उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये सांगवी गावाचं नाव आहे. फोन करा, नंबर देतो, गावात जाऊन बघा. संपूर्ण गाव निर्व्यसनी झालं. 4 दारूची दुकानं बंद झाले, गाव तंटामुक्त झालं. ही कृपा महाराजाची नाही, ही कृपा माझ्या भागवताची आहे. बस हे सगळ्या व्यसनापासून दूर राहा. मला काहीच देऊ नका, फक्त एकच करा, आपापले व्यसन दूर करा. हा जो उत्सव आहे, जोपर्यंत शपथ घ्या नामदेवराव, शपथ घ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या गावकऱ्यांनी, महाराज जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत आम्ही बाळूमामाचा हा वार्षिक उत्सव बंद पडू देणार नाही. या उत्सवाला अशीच मोठी मोठी झालर लावत राहू आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालत ठेवू. मान्य? शपथ घेताय ना? ही जर शपथ तोडली मग काय होईल मला माहित नाही. फक्त हा उत्सव असाच टिकून ठेवा, एवढीच माझ्या बाळूमामाच्या चरणी प्रार्थना. त्यांची इच्छा असल्यानंतर ती होणार. एवढंच बोलतो, थांबतो. ना तरी बाला गोबडावले का भाकुडा विचो का पावले, ते जोज करुणी मावले रिजेजेवी. याने काही जर माझं चुकलं असेल, आई वडिलाचं अंतकरण करून क्षमा करा. नोहे कराल. मी नेहमी बोलतोय, ज्याला 4 मुलं आहेत त्यांनी मला 5वा समजा, 3 आहे, 4था समजा, 2 आहे, 3रा समजा, एकुलता एक, दुसरा समजा. ज्याला मुलंच नाहीत पटकन मला दत्त घ्या. नामदेवराव तुमची प्रॉपर्टी माझ्या नावी करा. पैशावाल्याने घ्या. 4 आहेत का, मग मला 5वा समजा द्या अर्धी. तुमच्या मुलासारखं आहे. बाहेरून गाऊन आलेली मंडळी सर्वांना धन्यवाद. ज्यांनी कीर्तन ऐकलं त्यांना धन्यवाद, जे झोपले त्यांना डबल धन्यवाद, जे घरी झोपले त्यांना 10 पट धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद देतो. बाहेर गावच्या लोकांना आधी जाऊ द्या. आमचे मंगेश दादा, महाराष्ट्राचं वैभव, ढाले गुरुजी, कैलास बाबा, आमच्या रामकृष्ण महाराज, पोले बाबा, सर्वांना धन्यवाद. याच ठिकाणी विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. तारी तारी